नमस्कार मित्रांनो, ॲक्टिव्हिटीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेमधील एक महत्त्वाचा विषय म्हणजे इंग्रजी. आणि यापूर्वी आपण या इंग्रजी विषयाच्या 5 प्रश्नपत्रिका अभ्यासलेल्या आहेत. त्या सर्व प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओज आपल्याला या आय बटनावर क्लिक केल्यावर पाहायला मिळतील किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये देखील त्याच्या लिंक्स दिलेले आहेत, तिथेही जाऊन आपल्याला ते व्हिडिओज पाहता येतील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीची अजून एक प्रश्नपत्रिका इथे अभ्यासणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण सर्व प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. जे ग्रामर आहे त्याचाही अभ्यास करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये इंग्रजी विषयाचा पेपर सोपा जाईल. चला तर मित्रांनो, आता अधिकचा वेळ न दवडता आपण या इंग्रजी विषयाच्या सराव प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया. तत्पूर्वी मित्रांनो, आपण जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलला भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर सुरू करूया. तर मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे बघा, विच इज इनकरेक्ट ॲक्शन रिलेटेड टू ॲन ॲपल. ॲपलशी संबंधित इनकरेक्ट ॲक्शन शोधायचे आहे. इनकरेक्ट विचारलेले आहे, इथं गोड लक्षात घ्या. तुम्ही तो प्रॉपरली तो प्रश्न तुम्ही वाचला पाहिजे, नाही तर आपला गोंधळ होऊ शकतो. तर असं विचारलेलं आहे की ॲपलशी संबंधित इथे आपल्याला 4 ॲक्शन्स दिलेले आहेत. त्याच्यातली चुकीची ॲक्शन कोणती आहे जी ॲपलला लागू पडत नाही, ती इथे फाइंड आउट करायची आहे. बघा, वॉश आहे, वॉश मीन्स धुणे. फिल आहे, फिल मीन्स भरणे. सेल, सेल म्हणजे विकणे. आणि कुक, कुक म्हणजे शिजवणे. तर याच्यातली ॲपलशी संबंधित नसणारी इनकरेक्ट विचारलेले आहे, चुकीचे असणारे ॲक्शन कोणते असणार आहे. तर मित्रांनो, तो पर्याय आहे म्हणजे कुक. तर आपण जे ॲपल्स आहे ते शिजवत नाही, पण आपण ॲपल्स वॉश करतो, ॲपल्स फील करतो. फील म्हणजे एखाद्या बॉक्समध्ये भरायचं असेल किंवा एखादे जेव्हा ॲपलच्या बागेतून तो तोडल्यानंतर एखाद्या बॅगमध्ये किंवा बॉक्समध्ये भरणे, दॅट इज फिलिंग. त्याच्यानंतर सेल करणे, विकतो. ॲपल विकले जातात पण ॲपल शिजवले जात नाहीत, कुकिंग केलं जात नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथं इनकरेक्ट ॲक्शन येणार आहे. म्हणजे आपला जो करेक्ट पेअर जे अल्टरनेटिव्ह आहे तो पर्याय 4 येणार आहे. नेक्स्ट, विच मंथ फॉल्स बिटवीन ऑगस्ट अँड जून. ऑगस्ट अँड जून, विच मंथ फॉल्स बिटवीन म्हटलेलं आहे, म्हणजे ऑगस्ट आणि जूनच्या मध्ये कोणता वार येतो. आपण इथं काय गडबड करतो बघा, आपण ऑगस्ट वाचतो, ऑगस्ट नंतर सप्टेंबर करतो आणि पर्याय 1 ला सप्टेंबर असताना आपण लगेच गोल करून रिकामे होतो, बरोबर. इथे त्यांनी काय म्हटले बघा, ऑगस्ट आणि जून घेतलेला आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे ऑगस्टच्या मागे आपल्याला यायला पाहिजे, म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट. ऑगस्ट आणि जूनच्या मध्ये जुलै हा महिना येतो. सो जुलै इज द करेक्ट आन्सर, सेकंड वन. यानंतर तिसरा प्रश्न आहे बघा, व्हॉट इज द प्लुरल ऑफ नाईफ. नाईफचं प्लुरल आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे. सिंग्युलर, प्लुरल, एक वचन, अनेक वचन. आपण शिकलेलो आहोत की एखाद्या शब्दाच्या नावापुढे इंग्रजीमध्ये जर एस किंवा ईएस लागलं तर त्याचं ते प्लुरल होतं. जसं वन पेन, मेनी पेन्स. वन टेबल, मेनी टेबल्स. वन बॉल, मेनी बॉल्स, बरोबर ना. पण सगळ्याच ठिकाणी एस आणि ईएस लागलं जात नाही किंवा लागतं असंच नाही. काही ठिकाणी त्याला अपवाद सुद्धा आहेत, जसं की इथं आता आहे तो एफई. जर एखाद्या शब्दाच्या शेवटी एफई असेल तर त्याचं प्लुरल करत असताना एफई निघून जातं आणि व्हीईएस त्या शब्दाला लागतं. म्हणजे KNIFE, एफई निघून जाणार, KNIVES. पर्याय क्रमांक 3 नाईव्ज असा त्याचा उच्चार होतो, नाईव्ह. त्यामुळे एफई जर असेल तर ते एफई काढायचं आणि व्हीईएस लावायचं, हे तुम्ही इथे लक्षात घ्या. एफई असेल किंवा एफ जरी असलं तरी होतं. आपण बघा, लीफ, LEAF, लीफ. लीफ म्हणजे पान, तर याचं प्लुरल सुद्धा LEAVES असं होतं, लिप्स असं होत नाही. किंवा आपण अजून जर बघितलं वाईफ, वाईफ म्हणजे पत्नी, तर याचं सुद्धा प्लुरल जे आहे ते वायूज असं होतं. लक्षात घ्या, वाईफ्स, वाईफ, वाईफ्स. ओके, वाईफ्स असं नाही होत. त्यामुळे ह्या गोष्टी इथे लक्षात घ्या. आणि परीक्षेमध्ये असं वेगळंच तुम्हाला विचारणार आहेत. SES, बॅटचं प्लुरल काय, बॅट्स. असले साधे सोपे प्रश्न तुम्हाला एकदम सोपे हे विचारले जाणार नाहीत. त्यामुळे असे जे काही वेगळे हे असतात त्या गोष्टी तुम्ही लक्षात द्या. किंवा DOO असेल तर EE होतं, बरोबर ना. टूथ, टीथ, फूट, फीट. तर हे जे रूल्स आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 4, यूज करेक्ट आर्टिकल इन दिस सेंटेन्स. आर्टिकल म्हणजे आपण मागच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा अभ्यासलेले आर्टिकल्स. ए अँड दी हे 3 आर्टिकल्स आहेत आपले. ए, अँड आणि दी किंवा द ही असं त्याचा उच्चार करतात काही जण. तर या ठिकाणी बघा, आय शॅल स्प्रिंकल डॅश सम वॉटर असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता कधी होतं येतं, ज्यावेळी एखादा सिंग्युलर शब्द असेल, एकवचनी शब्द असेल, वस्तू असेल, त्याच्या पूर्वी येतं. म्हणजे बघा, अ पेन एकच आहे म्हणून अ पेन, किंवा अ बॉल, अ व्हाईट बोर्ड, पांढरा बोर्ड आहे म्हणून अ व्हाईट बोर्ड, अ बुक असं. लक्षात आलं. जर मेनी असतील, बुक्स असतील तर अ बुक्स कधीही होत नाही. तर हे लक्षात घ्या. म्हणजे सिंग्युलर एकवचनी असेल तर. अँड कधी येतं, अँड सुद्धा एकवचनीच वस्तूला येतं, पण जर एखादा शब्द AEIO आणि यू ने सुरू झाला तरच अँड येतं. ॲपल, अ ॲपल होत नाही, अँड ॲपल. एलिफंट,
an elephant, an ice cream, an orange, an umbrella. म्हणजे AEIOU हे जे प्लुरल वोवेल्स आहेत आपले स्वर आहेत यापासून सुरू होणाऱ्या शब्दाच्या पूर्वी an येतं, पण त्याच्यासाठी सुद्धा सिंग्युलरच असावा लागतो, तो शब्द एकच असावा लागतो. आणि द जे आहे ते या जगामध्ये जी एकमेव अशी वस्तू आहे किंवा एकमेव नाव आहे त्याच्या पूर्वी द येतं. द हिमालया पर्वत एकच आहे अख्ख्या जगामध्ये, बरोबर ना. किंवा द इंडिया, अख्ख्या जगामध्ये इंडिया एकच आहे, त्यामुळे त्याच्या पूर्वी द येतं. किंवा जर एखाद्या पॅराग्राफमध्ये समजा या पेनचा मी आधी उल्लेख केला आहे, आय हॅव अ पेन, माझ्याकडे एक पेन आहे, आय हॅव अ पेन, द पेन माझ्याकडे ऑलरेडी आहे. त्याच्यानंतर जेव्हा मी दुसरं वाक्य बोलणार या पेनाविषयी त्यावेळी मी द वापरणार. द पेन इज व्हाईट इन कलर, द पेन. कारण पहिल्या वाक्यामध्ये याची ओळख मी तुम्हाला दिलेली आहे, म्हणजे मी फक्त आणि फक्त याच पेनाची तुम्हाला माहिती देणार आहे इथून पुढे. त्यामुळं इथून पुढे जेव्हा जेव्हा पेनचा उल्लेख होईल त्याच्यापूर्वी द वापरलं जातं, कारण आपण फक्त स्पेसिफिक या एकाच पेनाची माहिती बघत असतो, त्यावेळी सुद्धा द वापरलं जातं. आता इथे बघा, आय शॅल स्प्रिंकल डॅश सम वॉटर, तर इथं काय येईल बघा, तर इथं बघा मित्रांनो काहीही येणार नाही. आय शॅल स्प्रिंकल सम वॉटर, मी थोडंसं वॉटर स्प्रिंकल करतो. आय शॅल अ स्प्रिंकल सम वॉटर अँड सम वॉटर, द सम वॉटर नाही, इथे नो आर्टिकल येणार आहे, इथं कोणतंही आर्टिकल येणार नाही. आय शॅल स्प्रिंकल सम वॉटर, मी थोडंसं पाणी स्प्रिंकल करेन. स्प्रिंकल करणे म्हणजे आपण तुषार सिंचन असे स्प्रिंकल्स असतात तशा पद्धतीत, तुषार बाहेर पडतात बघा त्याला स्प्रिंकल्स म्हणतात. तर मी काही स्प्रिंकल करेन वॉटर, त्यामुळे इथं नो आर्टिकल येणार आहे. नेक्स्ट, विच क्रिएचर अमंग दीज दॅट विगल्स ऑल अराउंड. विगल्स, तर मित्रांनो इथे तुम्हाला ना शब्द पाठांतर असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर विगल्सचा अर्थ माहिती नसला तर तुम्हाला याचं उत्तर येणारच नाही, बरोबर ना. तर याचा अर्थ असा आहे की विच क्रिएचर, क्रिएचर म्हणजे प्राणी, हा शब्द लक्षात घ्या. अमंग दीज दॅट विगल्स, विगल्स याचा अर्थ उड्या मारणे किंवा उडी मारणे किंवा इकडून तिकडे जाणे, बरं. थोडक्यात अशी हालचाल करणे इकडून तिकडे तिकडून इकडे, त्याला विगलिंग असं म्हणतात. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर विगल करणारा एकच प्राणी आहे. आपण आधी पर्याय रीड करूया. सील, सील माहिती आहे आपल्याला, सील मासा, सील प्राणी जो समुद्राकाठी असतो. मंकी माहिती आहे आपल्याला, फ्लाय माशी. आणि वर्म, वर्म म्हणजे गांडूळ वगैरे जे असतात किडे, त्यांना वर्म्स असे म्हणतात. तर याच्यामध्ये विगल करणारा कोण, म्हणजे इकडून तिकडे फिरणारा, दॅट इज फ्लाय. फ्लाय जे आहे ती विगल करते, त्यामुळे फ्लाय इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट, व्हॉट इज द साऊंड ऑफ पिग. आता हे जे प्राण्यांचे साऊंड्स आहेत आता हे तुम्हाला तोंडपाठच करावे लागणार आहेत मित्रांनो, कारण पाठांतर असल्याशिवाय आपल्याला ते याचं उत्तर मिळणार नाही. तर पिगचा जो साऊंड आहे तो स्क्वील असा साऊंड आहे. स्क्वील तुमच्या नोटबुकमध्ये गाईडमध्ये बघा तुम्ही स्कॉलरशिपच्या, पिगचा जो साऊंड आहे तो स्क्वील असा आहे. नेक्स्ट, फाइंड द वर्ड दॅट डज नॉट राईम विथ सीड. सीड, सी राईम न होणारा वर्ड शोधायचा आहे. डज नॉट राईम म्हटलेला आहे. सीड, मेड, नीड, डीड, वीड. तर इथे पर्याय येणार आहे नंबर 1 मेड. बघा, सीड मेड रायमिंग होत नाहीये. सीड नीड, सीड डीड, सीड वीड रायमिंग होतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, इफ टुडे इज मंडे देन व्हॉट डे विल बी देअर द डे बिफोर टुमारो. ओके, बघा, इफ टुडे इज मंडे, जर आज मंडे असेल देन व्हॉट डे विल बी देअर, कोणता दिवस असेल, द डे बिफोर टुमारो. डे बिफोर टुमारो, टुमारो मीन्स उद्या, बिफोर म्हणजे आधी, उद्याच्या आधीचा दिवस, नीट समजून घ्या. द डे बिफोर टुमारो, टुमारो मीन्स उद्या, बिफोर म्हणजे आधीचा, आफ्टर म्हणजे नंतरचा, त्यामुळे उद्याच्या आधीचा दिवस. मग उद्याच्या आधीचा दिवस म्हणजे कोणता, तर आजचाच दिवस, बरोबर ना. उद्याच्या अगोदरचा दिवस हा आजचाच दिवस असतो. सो if today is Monday then what day will be there on the day after tomorrow, day before tomorrow, मी आफ्टर म्हटलं बघा, day before tomorrow. तर उद्याच्या अगोदरचा दिवस जो आजचाच दिवस येणार आहे म्हणजेच तो मंडेच येणार आहे. इथं मंडे इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, इन विच सेंटेन्स द पंक्च्युएशन मार्क इज यूज्ड इनकरेक्टली. चुकीचं. कोणत्या सेंटेन्समध्ये पंक्च्युएशन मार्क जे आहे ते इनकरेक्टली यूज केलेलं आहे बघा. आर यू रेडी, ओके, क्वेश्चन मार्क आहे. व्हॉट अ ब्राईट, ओके क्लिअर, मला थोडं जवळ असल्यामुळे ना एकदम थोडं फाटल्यासारखं दिसते ती लेटर्स. व्हॉट अ ब्राईट फेदर इट वॉज. ओके, इथं क्वेश्चन मार्क दिलेला आहे. लेट मी थिंक, मला विचार करू द्या, फुल स्टॉप आहे. आय डोंट लाईक इट, मला आवडत नाही ते, बरोबर. तर इथं कोणत्या ठिकाणी जे पंक्च्युएशन मार्क आहे ते चुकीचं आहे, तर ते आहे पर्याय क्रमांक 2. इथे बघा, तुम्ही म्हणाल की व्हॉट आलेलं आहे सर, मग व्हॉट म्हणजेच क्वेश्चन, काय, व्हॉट इज युअर नेम, व्हॉट आर यू डुईंग, असे व्हॉट म्हटलं की प्रश्नच आला, त्यामुळे प्रश्नचिन्ह येणार आहे नाही. तर इथं बघा आपण वाक्य नीट वाचा. व्हॉट अ ब्राईट फेदर इट वॉज.
हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, एक्सक्लेमेटरी, त्यामुळे इथं एक्सक्लेमेशन मार्क येणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याने असं म्हटलं की व्हॉट अ ब्राईट फेदर इट वॉज, म्हणजे किती ब्राईट पंख आहे ते, किती ब्राईट पंख आहे ते, काय ब्राईट पंख आहे. आपण म्हणतो बघा काय मोठी इमारत आहे, व्हॉट अ ह्यूज बिल्डिंग, किती मोठी इमारत आहे, बरोबर ना. अशा पद्धतीनं तो काय म्हणजेच काय आपण म्हणतो ना, काय मोठी इमारत आहे, तशा प्रकारे व्हॉट अ ब्राईट फेदर इट वॉज, दॅट इज अ एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ते उद्गारार्थक येणार आहे चिन्ह तिथे, त्यामुळे इथे हे जे क्वेश्चन मार्क दिले आहे तो चुकीचा आहे. तरी सुद्धा आपण बाकीचे 3 बघूया, बरोबर आहेत का. आर यू रेडी, तू तयार आहेस का, दॅट इज क्वेश्चन. सो क्वेश्चन मार्क हे बरोबर आहे. लेट मी थिंक, मला जरा विचार करू दे, लेट मी थिंक. सो हे एक साधं स्टेटमेंट आहे, सो फुल स्टॉप आलेला आहे. आय डोंट लाईक इट, मला ते आवडत नाही, आय डोंट लाईक इट, मला ते आवडत नाही, एक साधं वाक्य आहे, सो फुल स्टॉप आलेलं आहे. म्हणजे इथं हे जे आहे ते सेकंडवालं इनकरेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्लॉक. A clock shows the time 7:30 AM now. What will be there the time in this clock after 45 minutes? 7:30 आता आहे, आफ्टर 45 मिनिट्स कोणता टाइम होईल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता इथं बघा थोडा मॅथमॅटिकलचा भाग आलेला आहे. याच्यामध्ये 7:30 मध्ये तुम्हाला 45 मिनिट्स ॲड करावे लागतील. आपण ॲडिशन बघितलेलं आहे हर्स आणि मिनिट्सची, बरोबर, तास आणि मिनिटांची. तशा पद्धतीने ॲडिशन करा, तुम्ही आन्सर काढा. आणि जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने घड्याळ समजत असेल तर बघा 7:30 झालेले आहे, अजून आपल्याला 45 मिनिट्स जायचं आहे. थोडंसं घड्याळ समोर आणायचं आहे. 7:30 झालेले आहेत, तुमच्या घड्याळामध्ये डोळ्यासमोर आणा घड्याळामध्ये तास काटा जो आहे, हार हँड आहे तो 7 आणि 8च्या मध्ये आहे, आणि मिनिट हँड आहे तो 30 वर आहे, आणि 45 मिनिट्स मला जायचे आहेत. बघा जरा पुढे न्या, मिनिट काटा पुढे न्या, 12 वर गेला, याचा अर्थ अर्धा तास कंप्लीट झाला, 30 मिनिट्स झाले, बरोबर ना. 8 o'clock झाले, 8 वाजले, आणि अजून मला 45 जायचे आहेत, म्हणजे 30 मी गेलो, अजून 15 मिनिटे पुढे न्या, म्हणजे 8 वाजून 15 मिनिटे, 8 hours 15 minutes इतका टाइम त्याच्यामध्ये येणार आहे. हा टाइम काढणं इथं महत्त्वाचं आहे. हे काढलं तर मग तुम्हाला आन्सर येणार आहे. त्यामुळं थोडंसं कठीण आहे, मॅथ इंग्लिशच्या मानानं कठीण आहे. इथं त्यांनी डायरेक्टली असं 8:15 टाइम दिला असता आणि त्याचं रीडिंग काय करतात किंवा ते कसं वाचाल असं म्हटलं तर ठीक होतं. इथं आपल्याला ॲडिशन करून किंवा ते आन्सर काढून मग करायचं आहे. ठीक आहे, आपण बघूया 8:15ला काय म्हणतात बघा. 7:30, अ क्वार्टर टू 8, क्वार्टर पास्ट 8, 7:30. तर याला म्हणतात क्वार्टर. 15 मिनिट्सला क्वार्टर म्हणतात, आणि 8 वाजून 15 मिनिटे झालेले आहेत, बरोबर ना. सो क्वार्टर पास्ट 8, क्वार्टर पास्ट 8 येणार आहे. नंबर 3, क्वार्टर पास्ट 8 येणार आहे. हाफ पास्ट म्हणजे 30 मिनिटं झाली असतील तर हाफ पास्ट म्हणतो, ओके. आणि क्वार्टर टू 8 म्हणजे 8 वाजायला 15 मिनिटे कमी असतील, 7:45 वाजलेले असतील, 7 वाजून 45 मिनिटे, तेव्हा क्वार्टर टू 8 म्हणजे 8 वाजायला 15 मिनिटे कमी आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. क्वार्टर टू 8 अँड क्वार्टर पास्ट 8. इथं 8 वाजून 15 मिनिटे झालेले आहेत, त्यामुळे क्वार्टर पास्ट म्हणजे झाली किती वाजून, 8 वाजून, क्वार्टर पास्ट 8. आणि 8ला जर 15 मिनिटे कमी असतील तर क्वार्टर टू 8. हे गोष्ट इथे लक्षात घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन 11th वन. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक ऑपोजिट वर्ड ऑफ रेग्युलर. रेग्युलरचा ऑपोजिट वर्ड करायचा असेल तर कोणतं अल्टरनेटिव्ह वापरणार तुम्ही. मिस रेग्युलर, डिसरेग्युलर, इनरेग्युलर और इररेग्युलर. इररेग्युलर, IR शुड बी देअर. IR आलं पाहिजे. IR जोडून त्याच्या पुढे रेग्युलर लिहिले की इररेग्युलर, बरोबर, लक्षात आलं. त्यामुळे रेग्युलरचा ऑपोजिट वर्ड करण्यासाठी आपल्याला IR हा जोडावा लागेल. नेक्स्ट, आयडेंटिफाय करेक्ट ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, आपल्याविषयी किंवा नामाविषयी माहिती सांगणारा शब्द. नाम कोणतंही असेल तर इथं माहिती सांगणारे शब्द कोणते आहेत. पहिल्यांदा आपण शब्द रीड करूया. डार्कनेस, अंधार. क्लेव्हरली, हुशारीने, क्लेव्हरली. प्रेशियस म्हणजे एकदम चांगलं, अगदी म्हणजे एकदम चांगलं, उत्कृष्ट असं, प्रेशियस, सुंदर असं. डाऊन म्हणजे खाली. तर इथं एखाद्या नाऊन बद्दलचं वर्णन करणारा जर शब्द असेल तो प्रेशियस, लक्षात आलं. तर प्रेशियस हा शब्द इथं ॲडजेक्टिव्ह आहे. डाऊन म्हणजे खाली आहे, बरोबर, त्यामुळे तो काय ॲडजेक्टिव्ह नाही येणार. क्लेव्हरली हे ॲडव्हर्ब आहे, क्लेव्हरली म्हणजे ॲडव्हर्ब आहे ते. आणि इथं डार्कनेस, अंधार नाऊन आहे, त्यामुळे इथं प्रेशियस इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, प्रेशियस म्हणजे मौल्यवान असा एक अर्थ होतो, मौल्यवान असा प्रेशियस, ती गोष्ट लक्षात घ्या. नेक्स्ट, फिल इन द ब्लँक. देर आर मिलियन ऑफ बॅक्टेरिया अँड आर. चुकीचं झाले ते. अँड ॲक्च्युली तिथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, ऑन आर पाहिजे होतं, ऑन आर, ओके. देर आर मिलियन ऑफ बॅक्टेरिया, जीवाणू, मिलियन ऑफ बॅक्टेरिया ऑन आर. आपल्या कोणत्या अवयवावर मिलियन्स ऑफ बॅक्टेरियाज असतात. हार्टमध्ये असतात का हृदयात, आईजमध्ये असतात, डोळ्यांमध्ये असतात, हेअर्समध्ये असतात, केसांमध्ये, की स्किनवर असतात. दॅट इज स्किन. तर देअर आर मिलियन ऑफ बॅक्टेरिया ऑन आ स्किन. आपल्या त्वचेवर
असंख्य मिलियन्स ऑफ बॅक्टेरियाज असतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे स्किन इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, विच नेम ऑफ शेप इज नॉट करेक्ट. नॉट करेक्ट म्हटलेलं आहे बघा. दिस इज ॲरो, करेक्ट वन. दिस इज लाईन, करेक्ट वन. दिस इज स्क्वेअर, करेक्ट. दिस इज रेक्टँगल, इट इज इनकरेक्ट. इट इज ट्रायंगल आहे पण नाव रेक्टँगल दिलेलं आहे, त्यामुळं सेकंड वन इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह येणार आहे, कारण त्याच्यामध्ये इनकरेक्ट शेप दिलेला आहे. नेक्स्ट, कंप्लीट द सेंटेन्स युजिंग प्रॉपर वर्ड. तर एक प्रॉपर वर्ड वापरून आपल्याला वाक्य कंप्लीट करायचं आहे. बी अ गुड गर्ल अँड लुक डॅश युअर बेबी ब्रदर. बघा काय म्हटलंय, बी अ गुड गर्ल, एक चांगली मुलगी बन, म्हणजे किंवा चांगल्या मुलगीसारखं. लुक डॅश युअर बेबी ब्रदर, तुझ्या छोट्या भावाकडे लक्ष दे, छोट्या भावाची काळजी घे. मग आता लुक नंतर आपण लुक ॲट, लुक फॉर, लुक इन की लुक आफ्टर वापरलं पाहिजे. लुक ॲट त्याच्याकडे बघ, लुक फॉर त्याच्याकरिता बघ, लुक फॉर म्हणजे करिता किंवा साठी, मुलासाठी बघ. लुक इन त्याच्यामध्ये बघ, की लुक आफ्टर, आफ्टर म्हणजे नंतर, त्याच्यानंतर बघ, लुक आफ्टर. तर इथं आफ्टरचा भलेही नंतर असा अर्थ असला, पण ज्यावेळी ते लुक सोबत लागतं, लुक आफ्टर, त्याचा अर्थ होतो काळजी घेणे. लुक आफ्टर, लुक आफ्टर हिम, त्याच्याकडे लक्ष दे, त्याच्याकडे काळजी घे, त्याच्याकडे म्हणजे त्याचा सांभाळ कर, अशा पद्धतीने तो अर्थ होतो. त्यामुळं लुक आफ्टरच शब्द तिथे येतो, लक्षात ठेवा तुम्ही ऑलवेज, कारण असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. कारण तुम्ही काय म्हणणार, लुक ॲट म्हणणार, मुलाकडे बघ, मुलाकडे लक्ष ठेव, त्यामुळे ॲट तुम्ही बरेच जण करू शकताय, त्यामुळे ह्या गोंधळ इथे घालू नका. लुक आफ्टर, लुक आफ्टर म्हणजेच मुलांकडे लक्ष देणे, त्यांची काळजी घेणे, म्हणजे मुलं असतील किंवा काही असतील. लुक आफ्टर म्हणजे काळजी घेणे, त्यामुळे लुक आफ्टर इज अ करेक्ट आन्सर हिअर. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 17, चूज करेक्ट सेंटेन्स. इथे आपल्याला 4 सेंटेन्स दिलेले आहेत, त्याच्यामधला एक करेक्ट सेंटेन्स शोधायचा आहे. बघा, ऑल बॉईज आर प्लेइंग खो खो टुमारो. ऑल बॉईज आर प्लेइंग खो खो टुमारो. सगळी मुलं खो खो खेळत आहेत उद्या, असं होईल का? उद्या सगळी मुलं खो खो खेळत आहेत. ऑल बॉईज आर प्लेइंग खो खो टुमारो, रॉंग आहे. ऑल बॉईज आर प्लेइंग खो खो, मुलं खेळत आहेत, उद्याच नाही. ऑल बॉईज विल बी प्लेइंग, असतील, खेळत असतील, सो दिस इज रॉंग आहे. शी कम्प्लीट हर होमवर्क टुडे. शी कम्प्लीट हर होमवर्क टुडे, तिने आपला अभ्यास आज पूर्ण केला. सी कम्प्लीट हर होमवर्क टुडे. बघा आता हे थोडंसं वाक्य मी बाजूला ठेवतो आणि बाकीची 2 रीड करतो. बघा, दे विल कम एस्टरडे फ्रॉम पुणे. दे विल कम एस्टरडे, असं कसं? विल पण आहे जे भविष्य काळातलं आहे आणि एस्टरडे आहे ते भूतकाळातलं आहे. दे विल कम एस्टरडे, ते काल येतील पुण्यावरून, असं कसं? काल तर येऊन गेलेलं आहे, म्हणजे दिस इज रॉंग. दे विल कम टुमारो, ते उद्या येतील पुण्यावरून, सो दिस इज रॉंग वन. राजू वर्क इन हिज गार्डन लास्ट डे. ओके, आता ह्या दोघांचं कम्पेअर करूया. बघा, शी कम्प्लीट हर होमवर्क टुडे. आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील की शी कम्प्लीट हर होमवर्क टुडे, तिने आज आपला अभ्यास पूर्ण केला. ओके, आणि इथे आहे बघा, राजू वर्कड इन हिज गार्डन लास्ट डे. लास्ट डे म्हणजे मागच्या दिवशी राजूनं गार्डनमध्ये काम केलं. इथे बघा, इथे कम्प्लीट हा शब्द चुकीचा आहे. इथे कम्प्लीटेड यायला पाहिजे होतं. कम्प्लीटेड केलेला आहे तिने. शी कम्प्लीटेड हर होमवर्क टुडे, तिने आपला अभ्यास पूर्ण केला, त्यामुळे हे सुद्धा इथं येणार नाहीये. योग्य पर्याय येणार आहे 4th वन. राजू वर्कड, वर्कड म्हणजे भूतकाळातलं, वर्कचं वर्क, काम केलं. इन हिज गार्डन, त्याच्या गार्डनमध्ये, कधी? लास्ट डे, मागच्या दिवशी, कालच्या दिवशी, लागच्या दिवशी. म्हणजे इथं सुद्धा पास्ट टेन्स आलेला आहे, इथंही पास्ट टेन्स आलेला आहे, म्हणजे राजूने काल शेतामध्ये आपल्या किंवा बागेमध्ये काम केलं, त्यामुळे 4th आन्सर इज अ करेक्ट वन. नेक्स्ट, फाइंड ऑड वर्ड. नॉटी, लवली, क्लिअरली अँड स्ट्रॉंग. बघा या ठिकाणी आपल्याला काही वर्ड्स दिले, त्यांचा अर्थ आधी बघूया. नॉटी म्हणजे खट्याळ, लवली म्हणजे प्रेमळ, लवली. क्लिअरली, क्लिअरली म्हणजे आपण म्हणतो एकदम क्लिअरली, काय त्याला स्पेसिफिक मराठी शब्द आपण म्हणतो बघा, अगदी व्यवस्थितपणे क्लिअरली, तशा पद्धतीने क्लिअरली. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत असणे. तर या ठिकाणी जर वेगळा शब्द शोधायचा झाला तर आता कोणता शोधणार तुम्ही? क्लिअरली. क्लिअरली असेल, स्ट्रॉंग असेल, लवली की नॉटी. तर याच्यामध्ये क्लिअरली हा शब्द इथे वेगळा येणार आहे, कारण हे 3 जे शब्द आहेत ते ॲडजेक्टिव्ह आहेत, ते कोणाबद्दल तरी माहिती देतात. नॉटी राहुल, राहुल नॉटी आहे, नॉटी राहुल खट्याळ असणे. लवली राहुल, राहुल लवली आहे, राहुल प्रेमळ आहे. किंवा व्हॉट अ लवली शॉट, क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना, क्रिकेट खेळताना व्हॉट अ लवली शॉट, म्हणजे किती चांगला शॉट मारला, म्हणजे त्या शॉटचं वर्णन केलेलं आहे लवली या शब्दानं, म्हणजे तो सुद्धा ॲडजेक्टिव्ह आहे. स्ट्रॉंग बॉय, मजबूत मुलगा, बळकट मुलगा, ते सुद्धा त्या मुलाचं वर्णन करणारा शब्द आहे स्ट्रॉंग. पण क्लिअरली हे ॲडव्हर्ब आहे. क्लिअरली ॲडव्हर्ब आहे, म्हणजे
एखाद्या क्रियेबद्दल जर माहिती सांगायची असेल तर क्लिअरली हा शब्द वापरला जातो. त्यामुळे क्लिअरली हे ॲडवर्ब आहे, क्रियाविशेषण आहे, त्यामुळे क्लिअरली हा शब्द इथं वेगळा शब्द इथे येणार आहे. ओके, नेक्स्ट जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 19 या ठिकाणी बघा, यूज करेक्ट होमोफोन इन धिस सेंटेन्स. होमोफोनच्या अगोदर आपल्याला माहिती आहे का, तर होमोफोन याचा अर्थ ज्यावेळी दोन शब्दांचे उच्चार सेम असतात पण त्यांची स्पेलिंग्स आणि मिनिंग्स वेगवेगळे असतात त्याला होमोफोन्स असं म्हटलं जातं. म्हणजे उच्चारही सेम असतात पण त्यांचं स्पेलिंग आणि त्यांचं मिनिंग वेगवेगळं असतं. तर इथे होमोफोन्स तुम्हाला दिलेले आहेत. आय लाईक डॅश ऑफ दीज फ्लावर्स. मला या फुलांचा टिंबटिंब आवडला. सेंट, 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 सेंट. चारही सेंटच आहेत बघा, चौघांचे उच्चार सेंटच होतात. हा पण सेंट आहे, हा पण सेंट आहे, हा पण सेंट आहे, हा पण सेंट आहे. तर याचे अर्थ बघा, हा सेंट, SENT, सेंट म्हणजे सुवास, सुगंध, वास. सेंट ज्याला म्हणतो ना, मी सेंट मारलाय, शाळेत आपण मारून जाऊ, मी सेंट मारलाय, बरोबर ना, तर तो सेंट, वास. हा सेंट, SENT, सेंट, पाठवले. सेंड म्हणजे पाठवणे, त्याचं भूतकाळी रूप सेंट, पाठवले. आय सेंट 4 मँगोज येस्टरडे. मी काल 4 आंबे पाठवले. सेंट म्हणजे पाठवले. सेंट, CENT, सेंट. सेंट हा डॉलरचा 100वा भाग असतो. म्हणजे असे 100 सेंट झाले तर त्याचा $1 बनतो. हे जे डॉलर हे एकक जे चलन ज्या ज्या देशांमध्ये वापरतात, अमेरिका, इंग्लंड, युरोपियन कंट्रीज जे आहेत त्याच्यामध्ये डॉलर वापरतात. आपण रुपये पैसे वापरतो, होय की नाही. तर डॉलरचं एका डॉलरचे जे 100 भाग केले तर त्यांना त्या भागांना सेंट म्हणतात. 100 सेंट. 100 सेंट म्हणजेच $1. तर ते त्याच्यातलं आहे सेंट. आणि हे सेंट मीन्स संत. संतांचा इंग्रजीला सेंट असं म्हणतात, संत. त्यामुळे इथं योग्य पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक 1. आय लाईक सेंट ऑफ दीज फ्लावर्स. मला या फुलांचा वास आवडला, सेंट, आणि तो आहे हा सेंट. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. चला, तर सॉल्व द रिडल. इथे एक रिडल दिलेलं आहे मित्रांनो. तत्पूर्वी व्हिडिओ कसा वाटत आहे, तुम्हाला आवडत असेल तर लाईक बटन दाबा, लाईक करा व्हिडिओला, आणि त्याचबरोबर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. चला, तर आता ही रिडल आहे बघा. रिडल म्हणजे इथे कोडं दिलेलं आहे. आय एम लाईक अ रोप. आय एम लाईक अ रोप. रोप म्हणजे रोप याचा अर्थ दोरी, रस्सी. मी एखाद्या रस्सीसारखा असतो, दोरीसारखा असतो. आय कांट हिअर यू. मी तुमचं ऐकू शकत नाही, मला तुमचं ऐकायला येत नाही. आय कांट हिअर यू. आय हॅव नो लेग्स. मला पाय सुद्धा नाहीत. आय हॅव नो लेग्स. मला पाय सुद्धा नाहीत. बट आय लिव्ह इन वॉटर अँड लँड टू. टू म्हणजे सुद्धा. परंतु मी जमीन आणि पाणी अशा दोघांमध्ये राहतो. हू एम आय. मी कोण आहे बघा. आय एम लाईक अ रोप. मी रोपसारखा आहे म्हणजे रस्सीसारखा आहे. आय कांट हिअर यू. मला ऐकू येत नाही. आय हॅव नो लेग्स. मला पाय सुद्धा नाही आहेत. बट आय लिव्ह इन वॉटर अँड लँड. मी जमीन आणि पाणी या दोघांहून पर राहतो. तर मी कोण आहे. क्रॅब, खेकडा, स्नेल, गोगलगाय, लिझार्ड. लिझार्ड मीन्स सरडा, आणि स्नेक म्हणजे साप. तर काय येणार आहे. ॲन्सर इज करेक्ट ॲन्सर इज स्नेक येणार आहे. कारण स्नेक हा रोपसारखा, दोरीसारखा असतो. स्नेक आपलं ऐकू शकत नाही, त्याला कान नसतात, तो ऐकू शकत नाही. आय हॅव नो लेग्स. त्याला पाय पण नसतात. परंतु साप पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी वावरतात. त्यामुळे इथं स्नेक इज द करेक्ट ॲन्सर येणार आहे. नेक्स्ट 21. यूज करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह इन दिस सेंटेन्स. आय एम दे डॅश मॅन इन द वर्ल्ड. इथं दे हा बाय मिस्टेक प्रिंट झालेला आहे, लक्षात घ्या. देचा काय अर्थ येत नाही. आय एम डॅश मॅन इन द वर्ल्ड. तर बघा, यूज करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह इन दिस सेंटेन्स. तर इथं करेक्ट ॲडजेक्टिव्ह शोधायचं आहे. मॅनसाठी योग्य ॲडजेक्टिव्ह शोधायचं आहे. ओके, तर इथं दे नाही आहे ॲक्च्युली, लक्षात घ्या. इथे द यायला हवं, हे लक्षात घ्या. द आहे, बाय मिस्टेक ते वाय दिलेलं आहे, द असणार आहे. आता म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, मी सांगेन आता का द आहे ते. बघा, आय एम द मोर हॅपी. आय एम द हॅपियर. आय एम द हॅपिएस्ट. आय एम द हॅपी मॅन इन द वर्ल्ड. तर इथं करेक्ट येणार आहे हॅपिएस्ट. आय एम द हॅपिएस्ट मॅन इन द वर्ल्ड. इथं डिग्री नावाचा एक आपला लेसन आहे, म्हणजे ग्रामरमध्ये डिग्रीज, पॉझिटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री असे 3 प्रकार असतात त्याचे. तर हा जो प्रकार आहे हॅपिएस्ट, हा सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये येतो. स्ट्रॉंग, स्ट्रॉंगर, स्ट्रॉंगेस्ट, बिग, बिग्गर, बिग्गेस्ट, असं ते 3 प्रकार. बिग म्हणजे तो पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आला, बिग्गर म्हणजे कंपॅरेटिव्हमध्ये आला, बिग्गेस्ट म्हणजे सुपरलेटिव्हमध्ये आला. त्यामुळे इथंही सुपरलेटिव्ह डिग्रीचं हे वाक्य आहे. त्यामुळे इथं हॅपिएस्ट येणार आहे. आणि त्याच्यापूर्वी सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये असं द वापरलं जातं. आय एम द बिग्गेस्ट मॅन. मी सगळ्यात मोठा मनुष्य आहे.
धिस इज द बिगेस्ट बिल्डिंग, ही सगळ्यात उंच इमारत आहे किंवा सगळ्यात मोठी इमारत आहे. आय एम द टॉलेस्ट स्टुडंट इन द क्लास, मी सगळ्यात उंच मुलगा आहे वर्गातील. आय एम द टॉलेस्ट, त्यामुळे ते लक्षात घ्या तुम्ही. तर अशा पद्धतीने हॅपीएस्ट, टॉलेस्ट, बिगेस्ट, स्मार्टेस्ट, क्लेवरेस्ट, म्हणजे सॉरी बिगेस्ट आलं, शॉर्टेस्ट आलं, म्हणजे जे काही ॲडजेक्टिव्ह आहे त्याला हे शब्द लागतात. तर त्यावेळी आपण द हे लावायचं असतं. त्यामुळे इथं योग्य पर्याय हॅपीएस्ट हा येणार आहे. नेक्स्ट, चूज द ऑप्शन दॅट हॅज करेक्टली स्पेल्ड, स्पेलिंग करेक्टली स्पेल्ड. कार्पेंटर, 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 कार्पेंटर. करेक्ट स्पेलिंग येणार आहे पर्याय क्रमांक सेकंड वन, CARPAINTER, कार्पेंटर. ओके, सुतारकाम करणाऱ्यांना कार्पेंटर म्हणतात, दॅट इज कार्पेंटर. नेक्स्ट 23, विच वर्ड इज अल्फाबेटिकली थर्ड, अल्फाबेटिकल ऑर्डर ABC पासून Z पर्यंत. 3 नंबरला कोणता येईल बघा. बघा सगळेच O आहेत, त्यामुळे आपण आता O सगळे आहेत, त्यामुळे आपण सेकंड लेटरकडे जाऊया. इथं R आहे, इथं Z आहे, इथं X आहे बघा, आणि इथं आहे L. तर या सगळ्यांमध्ये R, Z, X आणि L मध्ये पहिल्यांदा L येणार. इथं ऑलरेडी लिहिलेलं आहे बघा, हा 1 नंबरला येणार आहे. L नंतर R वाला सेकंड येणार आहे, X वाला 3 नंबरला आणि 4 नंबरला ओझोन येणार आहे. तर 3 नंबरला इथे ऑक्सिजन हा शब्द येणार आहे. तर अल्फाबेटिकल ऑर्डर आपण प्रॉपरली तुम्हाला करता येत असेलच, त्यामुळे हा प्रश्न अतिशय सोपा आहे. नेक्स्ट जाऊया, लास्टचे 2 क्वेश्चन्स आहेत आपले, ते इथे बघूया आपण. तर या ठिकाणी बघा एक पॅसेज दिलेला आहे, आधी आपण प्रॉपरली रीड करूया पॅसेज. द अर्थ इज अ प्लॅनेट इन द सोलर सिस्टीम, म्हणजे सोलर सिस्टीममध्ये अर्थ एक प्लॅनेट आहे. इट इज द थर्ड प्लॅनेट फ्रॉम द सन, सूर्यापासून तो 3 नंबरचा प्लॅनेट आहे. इट स्पिन्स अराउंड इटसेल्फ ऑल द टाइम अँड ऑल्सो गोज राउंड द सन. तर तो स्वतःभोवती पण फिरतो सतत आणि सूर्याभोवती पण फिरतो. इट टेक्स 1 year टू गो राउंड द सन, मच ऑफ इट्स ओके, इट टेक्स 1 year टू गो राउंड द सन. जर सूर्याभोवती एक फेरी मारायला त्याला 1 वर्ष लागतं. त्यानंतर मच ऑफ इट सरफेस इज कवर्ड विथ वॉटर, जास्तीत जास्त सरफेस एरिया जो आहे, क्षेत्र जे आहे ते पाण्याने कव्हर केलेलं आहे. इट ऑल्सो ॲपियर्स ब्ल्यू इन कलर, इथं स्पेलिंग मिस्टेक आहे, ब्ल्यू इन कलर. तर पृथ्वी आपली ब्ल्यू कलरची दिसते. देर इज अ डेव्हलप ऑफ एअर अराउंड इट, तर याच्या पुरती हवा आहे. इट इज अ होम ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स अँड ह्युमन बेइंग्स, ह्युमन बेइंग्स म्हणजे मनुष्य प्राणी. तर हे प्राणी आणि पक्षी या सगळ्यांचं घर आहे. आता प्रश्न बघूया. प्रश्न बघा, पहिला क्वेश्चन आहे, कंप्लीट द सेंटेन्स. इफ वी लुक्ड ॲट द अर्थ फ्रॉम स्पेस इट ॲपियर्स डॅश इन कलर. जर स्पेस म्हणजे अंतराळातून जर पृथ्वीला बघितलं तर ती आपल्याला ब्ल्यू इन कलर म्हटलेलं आहे आणि पृथ्वी निळ्या रंगाची दिसते. सो ब्ल्यू इज द करेक्ट आन्सर हिअर. अँड लास्ट क्वेश्चन, हाऊ मेनी डेज डज द अर्थ टेक टू गो राउंड द सन. तर राउंड द सन, सूर्याभोवती एक फेरी कंप्लीट करायला 1 year घेते आणि 1 year म्हणजेच 365 days इज द करेक्ट आन्सर हिअर. चला, तर अशा पद्धतीने बघा मित्रांनो, आपण इंग्रजीची इथं प्रश्नपत्रिकेचा सराव केलेला आहे. सर्व प्रश्न सोडवलेले आहेत, त्याच्यामधलं ग्रामर देखील बघितलेलं आहे आणि नक्कीच सर्व प्रश्न आपल्याला समजलेले असतील. तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. चला, तर भेटूया आता पुढच्या भागामध्ये. थँक्यू व्हेरी मच.